लोकांना असा समज आहे की सर्पमित्र प्रत्येक साप पकडू शकतो, पण एक तुम्हाला रियालिटी सांगतो, अटॅक करत नाही डायरेक्ट. पण एका सापाला घाबरतो आणि तो म्हणजे घोणस साप आणि त्याला इंग्लिशमध्ये रसल वापर म्हणतात. आणि ह्या सापाचं जे वेनम असतं हे हेमोडॉक्सिक असतं, जे डायरेक्ट रक्तावरती इफेक्ट करतं. ह्या सापाला म्हणजे जसं आपण विषारी साप पकडला, जसं की नाग पकडला, तर तो साप पकडताना एवढी रिस्क नसते. म्हणजे सर्पमित्रांचा बुद्ध सर्पमित्र जेव्हा नाग पकडतात तेवढी त्यांना रिस्क नसते. कारण नाग साप असतो हा फ्रंटला फक्त अटॅक करतो, पण हा साप असतो ह्या सापाला दोन गोष्टी भेटला भाऊ काय करणार. आणि पिशवी आणू काय कधी ताकद दिलेली आहे, त्यामुळे हा साप कसा पण 360 कसा पण जाऊ शकतो. तर ह्या सापाला आपण आता रिलीज करूया. आणि हा एक असा साप आहे, सर्पमित्र पूर्ण सेफ्टी घेऊन या सापाला पकडतात, टॉंगने पकडतात किंवा स्टिकने पकडतात. या सापाला नॉर्मली हाताने पकडतात, नाहीतर आपल्याला हा साप जाऊ शकतो. तर आपण माझे असेल ना पाहिजे असेल वर उडी मारेल बरं. आता इकडे सोडलं लांब सोडायचं तिकडे नाही देत, इकडेच कुठे तरी लांब. आता इथे कुठे लांब सोडणार आहे, बाहेर